हा आता दोंडा लागून 8 दिवस झाले. हा बाई मग आता कधीतरी एक दिवस दोंडा करावाच लागणार आहे आपल्याला. करावाच लागल दोंडा नाहीला जावा लागल कुठं तरी. आता कुंभमेळा आला जाऊ त्र्यंबकेश्वरला मग का पंढरपूरला चालत्या? नको त्र्यंबकेश्वरला जाऊ हा. आणि मग पंढरपूरला बाया म्हणते बाई जायचंय मग आता. बहिणीला बोलू देतो मावाल्या हम्म. बकुळाला जाऊ घेऊन हम्म. पंढरपूरला नाही तर कुठेतरी दोंडा राहायला हा तुला घेऊन जाऊ आणि ज्यांना आपण सगळे जाऊ गाडी करू. तिच्या नवऱ्याला किती का? ते पाहुणं लय भांडणं काढीते बाई. हा ना ते लय अवघड आहे बा. बरं मग म्हटलं का मग आज दोंड्याचा कार्यक्रम भेटतो ते आज. आज लगेच संध्याकाळी हा मग त्याला काय हो मग काय? ज्यानाला पाठवतो आंबे आणायला मी डाळ घाली ते तू जाळ स्वयंपाकाला बिलाक मग त्याला फोन करून बोलून घेतो. पहिले त्यांना फोन करा मग नियोजन करा. हा येते काय हा कधी म्हणते काय फोन करू का आधी? पहिला फोन करा पहिले विचारून घ्या. हॅलो हॅलो बकुळा हा बोला ना भाऊ. काय रेंज मध्ये काय? अरे बोला ऐकू नव्हते मला. हा हा बरं मी काय आता मग दोंडा आहे मग या दोंड्याला कधी? आजच करू ना. हा का? हा अरे पण मग मानावर माहिती ना कसा आहे. मग तो नवऱ्याला घेऊन ये ना मग दोंडा का तुला एकटी थोडाच आहे. आपण मग ते अंगठी माग नाही तर काहीतरी माग. नाही नाही काय सांगते मग ते आता मोदीने काय सांगेल पाहिलं नाही आहे का की त्याला सोनं वर्षभर खरेदी नाही करायचं. बोट आहे का सुईच्या अंगठ्या घालायला? अगं त्याच्यात बोटाची जाते बरं ती नाही बाई. मोदी सरकारनं सांगितलं ना काय कौतुक वर्षभर तिचं सोनं वालं. घ्यायचं नाही. अरे तुला माहिती का तो म्हणे यावेळी ढवळे नाही पिवळे अंगठी लागल. काय ते पिवळे कुठून आणेल पिवळ्या? मला नाही माहित. हा काय करतो? येडं त्याला पण आणू नको नको म्हण. मग असं कर त्याला नको आणू तू ये मग मा दोंडा करेन तो घरी मारू मारू. आणि दोंडा आयला जाऊ आपण. मग तुला येता आलं ते म्हणा हा. नको. कसं करू मग? अगं ये तू पाहतो नवऱ्या म्हणून. नाही ते आमच्या रात्रीच विषय झाला. तो म्हणे मला कपडे पोराला कपडे ए सासऱ्याला कपडे आणि पिवळी वस्तू लागल म्हणे मला. तो नवऱ्याला काय कपडे वाटले सर तू वय नको रिकामी उद्या करू जरा थोडीशी आमची काही एवढी परिस्थिती नाही पण आता कसं आहे लावेला आलं तर 12 वर्षातून 3 वर्षातून दोंडा येतोय. कर ना मग एखादं लॉकेट काय उरत. हा नंतर नंतर आता नको अरे तुला बोलायला लागत होत सोन्याचे भाव काय 10-5 हजार रुपये तोळा नाही जरा हा? करीन दोंडा नाही का? काही जरा विचार करी जावा जरा सांग. त्या मापाचं मॉडेल पाहिजे ना. आपला नवरा आपण दापायचा राहतो जरा ऐकत नाही तो मला दोंड्यावर मारायचं तिथं. त्याचे बोट तरी त्या मापाचे आहे का अंगठी घालायला लागते हा? तू तिकडे गाण ठेवू आपल्याला काय. हा सगळे तिरपे तारपे करून ठेवले बोट खेळवण आहे खरी नाही नाही खेळवण. सारा कारभार हा? सारा कारभार इथे हातात आहे. हा? ते बाय तू येणार असेल तर मला तू ऐक बहिणीचं ऐकू नको. 5 ग्रॅम कपची अंगठी करून ठेव. नाही आता कोण करावं बा आता करायला की ते गुंज आणायला पैसे. गुंज आणायला पैसे नाही गुंज 5 गुंज माहितीये का? ती तिकडून माहेरून कसा आणती माय माहेर सदा जाळे. हा मग तिचं आहे तिकडे तसं बाई तिचं तिकडे जा कर म्हणावा येऊच नको दोंड्याला. तेव्हा याच तुम्ही नाही बोलला का जास्त बकुळे सांगेल तेवढं कर ग. बरं येते. हा येतो नवऱ्याला घेऊन ये सांभाळून घे मग. हा आल्यावर सांभाळून घे भांडणं झाले. काय भांडण मग तू चार पाच तुझी ती काय मी काय आला. हा तुला तो नवरा सांभाळत नाही काय? हा ज्याचं ते करता नाही त्यालाच माहित राहत. हा मग तेच चल ठेव मग जा आंबे आणायला लावतो मग मी जाणाला हा? हा. मग या लवकर ए येणार रे बरं त्याला ना कपडे आहे ना ते कपडे देऊन टाकू त्याला. दहाव्याच्या टायमाला नाही का तुमच्या दहाव्याच्या टायमाला आमच्या इथे जायचं आलं का तेच गोळा करी कपडे देऊन टाकायचे बरोबर. पाहिलं तेच कर. लयच आराम चालू आराम काच आज ते नियोजन ठेवलंय दोंड्याचं शेतात वाट पाहत होतो का आता काय सारखं शेतात काय करू एवढं होणं येऊन मिरच्या तोडायला आल्या काय करायचं. बरं मी काय म्हणते तुम्ही सिन्नरला जा आणि तुम्ही आंबे घेऊन या केसर आणा बरं का पण. अचानक दोंडा मेव नाही एवढा आहे. दोंडा पण बकुळाला बोलवले तिच्या नवऱ्याला बोलवले अजून गण दिवस आहे ना. जाऊ दे 8 दिवस झाले लागू दोंडा बहीण म्हणत होती का त्या पाहुण्याला आमटे करा म्हणून पहा आता ते काय कालच लग्न झालं काय. काय माहिती बाई डांगरा झाला तरी त्याला अजून अंगठ्या लागत्या. चौथा दोंडा आहे त्याचा चौथा नाही चौथा नाही नाही, जास्त आहे हे चकलय वा. याचा एक आट्टा गेला रात्री गोळ्या घेतल्या होत्या का? 3 वर्षांनी होतो ना गोळ्या घेतल्या होत्या ना. नाही गोळ्यात देण्यात नाही राहिला 12 वर्ष झाले 12 हा लागणार त्यांच्या. बरोबर मग ते आता काय पोराच लागणार लोक देत राहायचं का आपण. त्याला ना कपडे देऊ वाटलं सर फुकट भेटल्यावर त्यांना काय आणि तिला साडी घेऊ आंबारा जर खायला बसला इडून वगळ खाली पडते.
ते आंबे जाऊ दे, आपले घरचे आंबे मग खाऊ दे, आहे का नाही? घरचे आंबे लिमिट आहे का नाही? घरचे काय एकात आणायचे भाऊ. घरचे मग आपल्या मित्राचे नाही का हो, घरचेच आहे ना ते. तुला सिन्नरला पाठवायला आम्ही आणायला. अरे तुम्ही चिंता ना कर, तुमचं काम केलं बस झालं. केशरच आहे. आणू नाही तर कुणीकडून आणू. ते पाहुणे लय नास काय तुला माहिती ना. नाही नाही, बरोबर. आपण म्हणलं का माळेगावला जायचंय, ते जाट्याच्या मुसळगावला हा, जायचं. असं आहे ते. आपण म्हणलं का माळेगावला जायचं, ते तुम्ही नाही का जाट्याच्या दाजीला आहे ना, मी बरोबर करतो. बरं दाजेल तू बरोबर कर चल. तुमच्या गुण नाही हँडल व्हायचे. चालेल. बरं मी काय म्हणतो बघ हे हे गजरे, तू आता स्वयंपाकाला बिलक, तो चालला आंबे आणायला. हा कोणाला सांग का तर मला काय नेतो. अजून कोणाला सांगायचं गावात आपलं. काही कोणाला सांगू नका बाई, मावाला हा हात गेलाय कामातून, मी काय लाटीत बसणार नाही त्या पोळ्या. आपण पोळ्याला लाटणार नाही मग यायला काय काय घालायचं आम्हाला. मी आपल्या आपल्या पुरतं करीन. अजून 4 जण जर बोलवायचे असेल तर रोजाची बाई सांगायची पोळ्या करायला. तवर तुझी नंद येईल ना, ती लागेल ना करू. हा, भावकीला तिचं काय नाही माक पान पान फुलं वा. आपल्या मागचं भाऊ नाही भाव केलं नाही सांगायचं मग. नाही. त्या कालच झालं तरी बोलवलं का आपल्याला. अरे जना काय झालं माहिती का आपल्या भावकीत काल आंबरस होता. तुला सांगतो कोया आणि ते कातडी धुळले ना 2-2 का 3-3 पाण्यामध्ये. अहो इकडे येऊन फेकले पुढे आपल्या अंगणात. मग ते काय तुम्हाला चोखायला सांगितलं का अहो ते त्यांनी? कायला फेकतीन, पोरा स्वरण लय फेकेला बेकार असेल माणूस ते. आहे बाई. पण तरी त्याने आपल्याला सांगितलं का. हा काला म्हणतो त्याला सांगायचं का. मग त्यांनी सांगितलं नाही म्हणून कोयन कातडी इकडे आणून टाकले. तर मग ध्यानात नाही राहिलं. राग काय मानू नको भाऊ बंदे आम्ही, तुम्ही चाटून घ्या ते किंवा चोकून घ्या. म्हणजे त्याने 3 पाण्यानं धुतले होय. आणि त्याला काय रताळ राहिले चोकायला. होय नाही, तसं नाही ते, तसं नाही. पोरा स्वरण फेकले असं ते काय फेकतील शहाणे माणसं. काय डोकं लाईत राहते. पोराचे भांडणं शहाणे करीत राहते. हा काही नका बोलू. बरं मी काय म्हणतो, तुझ्या वरती आंबे घे म्हणे चाललो मी. आणि तू उठ गे आणि घाल डाळ टपक्यान शहराची डाळ राख. हं? शहराची ते मी ठरवीन. 4 माणस डोक्यांचं स्वयंपाक चाराची डाळ सांगू अरे राहिले. 2 टायमाच साहेब. शहाणपणा नका करू. 2 टायमाचा काला 2 टायमाचा. उद्याची बात उद्या पाहू. रे बाम रबूत. अरे बाशा पोळ्या झाल्या ना, गोड लागायचं खायला रसामध्ये. बरं मी गावठी तूप मी गावठी तूप मी काय होतं मी गावठी तूप घेऊन येतो. हा हा हा. पसदरीला रसामध्ये. चल माहिती चप्पल कुठे. मी काय म्हणते, यावेळी जास्त काही राडा करू नका बरं का, पचका करू नका. तुला सांगितलं मी हलकटाच्या दारात जात नाही, बरोबर चालवली. अहो मी त्याला आधीच सांगितलं तर त्याला अंगठी करणार तुम्हाला 5 ग्रॅम. एवढं लाकीचे का अंगठी करायला त्यांना का काय. आता तुझ्या आग्रह माणूस चालू मी नाही त्याच्या कारण मला जेवण मग ते जाऊन त्यांची लायकी काढायची का, भांडणं करायची का आपण. काय काय किती बाबू ती शंभू ताटी तिला स्वयंपाकच येते. एकदा त्या माग मठाय केलं ते मठाने कोणी करत ते रस कोणी करत. आपण प्रेमाने सांगितलं त्याला. हे पण मी तुम्हाला आधीच सांगते, आज काय तुम्ही दारू प्यायला नाही काय हो, भांडणं काढू नका, नाही तर मा भाऊ आहे ना आणि मारी बरं का. मला हाऊस आली का भांडणं करायची ते वागत तशी. वागा ते काय हो भाऊ इतक्या नाही आलाय का माफ नाही करत त्यांचं. त्याला माहिती कधी नाही बाळतो माणूस आधी चांगलं आहे ते गण. आता खायला प्यायला बोलले नाही का आपल्याला. काय बोलू आंबे 4 आंबे आणि आंबे तर दिलं सगळ्या गावाला. 3 किलो आंबे आणले म्हणे. हा 3 किलो मला 5 किलो आंबे लागत. आता घरी पाणी होतोय तू खाते आणि इथं 5 किलो लागतो का. मी एकत्र सांगतोय आंबरस. हा. आणले 5 किलो. 5 किलो बस. राम राम या. 5 किलो आणले काय हा बरं. माहिती काढत रस. आणि मग किती झाले आपण. अरे वा 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 वा. एकट्यालाच लागत अरे 3 माहिती. पाण्यात धुतल्या का आके डेंग बरं टिपड बरं. हा? 5 किलो लागतं लागेल म्हणजे. हा राक्षस दाजी या ना आंबरस तर या ना. कोणाच्या. हो सासर वाढलेले काय कोण बोलव. ते थांब घ्या. ये ना आपली मोठी गाडी बनवा ना बोलू. हा? ए बाबा ए यार तुम्हाला बोलेले मी काही पावरे काय करू राहिला. हो मित्र आहे माहिती आहे. काय मग कुठे इकडे कुठे इकडं लग्न तुमच्या आहे घरी का? येऊ. तुमच्या घरी बोला ट्रक बरोबर वाटलं सर इकडे कुठे बोलणार बरोबर बोली द्या. हॅलो अरे बाबा तुम्ही अरे दाजी आपलं सारं गाव नाही कुठं आमचं दाजी. आपले कुठे घ्या का की जेवणार घ्या कुठे मंदिरात पत्ता काढतात का. आणलं ते मात्र 70 सगळे भरून गाडी मध्ये. बरं बरं या. कोण येऊ राहिलं. ते आपल्या देवळात मात्र नाही का पत्ता खेळायचे. हा ते सका पाटील ते. हाय हा, येऊ दे. 10-15 जण ये 7-8 जण हा? येऊ दे मग काय 20-25 जण. काय रे? स्वयंपाक करत असं 5 किलो आंब्यातून म्हणजे अरे काय तर मला लाजा नाही आहे ना. आमंत्रण. हो, येऊ द्या म्हणजे काय मग तू तुमच्या घरी ठेवा आणि सारं गावाला द्या, हा. दाजी.
अरे काय तुम्ही पाहुणे आले का का तिकडून दुसरे बोकाडी दोंडा येऊ दोंडा लागला नाही आमच्या इथं तेवढं कोणला अरे तर कसं आहे वहिनी करे कसं माहिती का आपल्या निमित्तानं आपल्या अवघडच आहे. गावच्या लोकांची मजा होईल खाण्यापिण्याची त्याला तर अवघड जाईल मग तू तो ना पहिली गोष्ट तू सुद्धा तो नवऱ्यासारखीच बोलते का नाही, मला आंबारसच येत नाही दोंडा कोणाला तू यांना हेच हॅलो, कळा आता कुठे तुमची जेवढे बचत गट टीम आहे ना घेऊन हा तेच फोन आला हॅलो हा नमस्कार बोला बर 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 त्या ठेकी नाही का तिच्या मुलांना ठेकीला नाच झाली ना त्यामुळे ते पैसे भरायचे म्हणलं आलं गावाला तर जाऊ पाहू नको जाऊन देईन ना मग तो 2-3 हजार आमचा काय संबंध आहे? अहो हाय बाबाची आपला ऐक ना तुझ्या बच्चे कटे बाय ना तेवढ्या अकराला बोलवलं बघ अरे दाजीला समजत काही काय काय हे काय चालू आहे आंबारस आहे ना घेतलं म्हणजे काय तुमच्या बचत गटाच्या बाया त्याच्या हा 11 आणि त्या इकडे बोलावल्या का जेवायला अरे मग मग त्याला परत 11 जणी लुगडे घ्यायचे का आम्ही जेवण दोंडा आहे ना मग काय होत कुठे 3 येतो दोंडा 3 वर्षाला येतो तुम्ही काय आमच्या कोंडा काढायला बोलवले काय आम्ही हा वावर एकाच्या हातात अरे काय वागू राहिले तुम्ही वहिनी सुद्धा बोल तुला नाही कळत त्यातलं काही ए गजरे वहिनी तो स्वयंपाक राहू दे का इकडे का नाही नाही जेवायला नाही नाही, इकडे हो सॉरी कॅन्सल करून टाक सॉरी काय कॅन्सल म्हणजे हा फोन केला त्या ना काय म्हणते लोक नाही रे कॅन्सल कर दोंडाचे. हो सॉरी एक एक आंबाच्या चौकाला यायला जाऊ द्या अरे पण भावा कोण बोलायचं ते हा? काय आहे? नवऱ्याचे पाच हो वरले. हो, घ्या ना बोट माप घ्या ना कोणाच्या आम्ही सोनार आहे काय तुम्ही म्हणा अंगठी कर हा 5 ग्रामची नाही नाही अंगठी. तुला सांगितलं होतं ना रे सोय रे सरकारनं काय सांगितलं मोदी सरकारनं का वर्षभर सोनं घ्यायचं नाही हा हा, बंद फोन करा ऐकत ते धोंडे बिंडे बंद करायचे बंद आहे बंद फक्त खायचं दोंड आहे आता ते तिने सांगितलं घ्या द्यायचं दोंड रे हा. नाही नाही तिने सांगितलं आता गाड्या चालत मग का मग काहून येते लोक मग कोण लोक आता सायकल आले लाईची इमर्जन्सी असलं तर हा इमर्जन्सीचे 3 वर्षाला येतो धोंडा हा हॉटेल स्वयंपाक गाजरे स्वयंपाक झालं का? ए गाजरे स्वयंपाक रद्द त्या करा चौदा चूल बंद कर तर चुलीत पाणी वत ग पाणी होत हा पाय पाय त्या भावाच्या चुलीत पाणी वत पाय त्या भावाच्या वळण चुलीत पाणी होतं पाहुण्याला काय खाऊ घाल याच्याकडे मला आणलं का आता तुम्ही ना चिडचिड काय झालं? तुम्ही चिडचिड अगं मी काय म्हणतोय गजरे खाली बस ऐक तू बस चिरत बस या वहिनी बसायचं अगं हे काय करू राहिले माहिती का आता या दोघाला तर बोलवलं आपण अहो हे पाहुणे डायरेक्ट त्यांच्या गावातल्या लोकांना बोलतोय गाड्या भरून या म्हणा आम्हाला चला बचत गटाची काय नाही, बाया बचत बचत गटाच्या बाया 11 त्यांना बोलवले आणि त्यांची हा, बहीण आणि ते आणि आपण आणले 5 किलो आंबे आणि तू झाली स्वयंपाकाला एकटी आणि बहिणीला बी फोन हा लावला ना. बहिणीला फोन केला एकूण ते एक बहीण आहे हा? त्यांची. तिला कोण मग यायच्या काहीच नाही काय आणि तिला काय 5 ते पोर आहे 5 पोर हा. ती तिला काय आणि आपले ते पप्पा त्यावर बिचार कोणी सांगत नाही. हा बरं अंगठी घ्या म्हणतो काय माप लागत घ्या म्हणतो माप बोट आहे का त्या मापाचे बोट पाहू बरं. लाकड घ्या मग नाही बोट पाहू ना या हातात घालू आपण हं? या तो हात दाखवा ना म्हणजे तुम्ही अपमान करता का माझा काय अपमान करता सोय रे अपमानाचा काही विषय नाही रे तुमचा काय आता काय पहिला दोंडा नाही हा 5वा 4था 5वा दोंडा आहे तुम्ही काय आता लहान पोर नाही राहिले नवीन लग्नाचे हा ना तुम्हाला बोलावलं याच्यात आभार माना तुम्हाला कोणी आग्रह करता बोला हा. तेच म्हणते बोलावलं म्या करा तिला फोन करला होता जगाची पण ते बरं मा नवऱ्या का बरं नाही म्हणा जगाची म्हटलं मग हे घेऊ तो नवऱ्याला म्हणजे तुम्ही मला नाही फोन करेल ना नाही नाही ती एकटी बोलेल हा मग तू एकटीच खायच म्हणता हा. तसं नाही तसं नाही हो तसं नाही आणि जो उद्या तमाशा व्हायचा तोच उद्या झाला ना उद्या कोर्टात या फारकत घ्यायला कोण हा या कोर्टामध्ये फारकत घ्या. दोंड्यावर तिला फारकत आम्हाला आहे. बोलू नका काहीच नका तुम्हाला ठोवायची तर ठोवा नाही तिकडे तिचं वाटू नका हा. पाठवू नका इकडे आणून नका घालू तुम्हाला support हा. राहिली ना तिकडे लुटू द्या माझी तिला फोन केला मला फोन नाही केला ना मा भरमाचा अपमान केला का हा? हा? मी म्हणले ते याला काय सांगू काय राहिले म्हणून. पत्तीचं भांड लागू मी बोललो ऐकेल का अर्थ तुला तिथं म्हणलं होतं तिथं माझ्यावर किती तिथं लांबच राहील आणखीन हा? हे मोर कायम बरोबर बेपृथ्वीचं काम झालं मी आता असं ऐकलं का तिला म्हणत होता का तुही बाजू शेपूट साठी ती म्हणून हा? काची रसाचा शेपूट पडेल म्हणून ही मिसरी लावी ते मिसरी हा? पडन का त्याच्यामध्ये हा? वळलंय का तुम्हाला का रे नकट्या नाकाच्या तुला सांभाळता आलं? मला सांभाळलं नकटा की म्हणली नाही? नकटा स्वर आहे तुमचा तुझीच बहीण आहे ती पाय हा नकटा म्हणली ना हा. तुम्ही ना तुला नेतच नाही आता
तू ये ना कचरा हा काय दोष आहे? हा इकडं काला मा वात्या कुटायला हा? तिकडे तिचा सपाटा कर जाता जाता सोडून दे अरे रामनगरच्या काय बोल राहील डोंगरात. तुझी बायको पाय ना बरोबर आहे तो नवरा काय बोलतो तुम्हाला हा? बोलवतो माणूस आहे. वहिनी, तुम्ही दोंडा खायला आले का भांडण करायला आले तुम्हाला अजूनही सांगतो तर पोरं- करंटे खाऊन जायचे ही म्हणजे? किती खेळवण कुत्रा हा? त्याला एक काम म्हणती, कर. लॉकेट कर एक काम कर एक हा? उगा दे ना हा? मेव नाही ना हा. मारायच्या गप्पा नाही म्हणले डोक्याच्या वर गेले पर्याय नाही ना. अरे यांची मिस्त्री हा? बंद करा मिस्त्रीचा पावर आहे मी माझी जागा दाखवते तुम्हाला एक तर मला झोप सुधराना बघले तरी या माणसाने ते म्हणजे मिस्त्रीला पाठ. पहिली नव्हती लावी पण आता लावायला लागली तिला जाणवत आहे ना बंद करते पाय कशी बोल राहील जाऊ दे, पहिले दिसे. बघले बरमाचा मग आपण केलाय ना वीटच राय हिस्सा घेतल्या येऊ नको तिकडं कोणाचा हिस्सा हा काचा रे भाऊ. नावाने वडू का काचा हिस्सा सोय रे बसा हो तुम्ही नाही नाही खायला म्हणजे बसलेले. फारकती तुम्हाला कपडे घेतले द्या कपडे घेतले मार्केट वहिनी एक नाही हिस्सा भेटेल एक. कपडे घेतले बसा कपडे- पका गांडुळी भेटून द्या तुम्ही. पका गांडुळीच्या जातीचा दिसतो दोन तोंडी बोलतो फार कथ मागवतो उद्या हा. कोर्टात याल म्हणतो हिस्सा द्या हा काय हा तिने हिस्सा मागतोय अहो कपडे गेले त्यांना बस कपडे खाली. द्यायला हो. हिस्सा कार झाला. 7 तांबे घेतलाय 5 भांडी घेतली बसा वाटलं तुम्हाला 5 भांडी घेतली बसा तुम्हाला हिस्सा लागतो मग हा? तिच्या बापाचं नाही बरं काय सोय रे हो. तुमच्या टायमाला फोन देऊ बस सोय रे एक आणली बसा हा, चालतंय, माहिती जाऊ द्या. नाही, घे बसा एक फोन देऊ अहो, बसा खाली नाही, नाही. माझी विजत गेली विजत बरं छोटा मोबाईल देऊ घेऊ दाजी हो देऊ ना फोन इकडे ना नाही नाही तुला म्हणले होते ना असं मला कामाचं. करते नाही ना जाय दे. अयो, बरं येऊ नको दारात हा तो आणग्या वाहनाचा म्हणतो हिस्सा ए? हं? दुसऱ्याच्या भाडीवर लागला काय तुमच्या इथं नवरा काय त्याच्या जवळ गेला होता काय हिस्सा माग- विचारायला लागत तवाच मी हं? हिला लाज नाही वाटत म्हणती बोटामध्ये नसेल बसत तर लॉकेट करा म्हणती ही कोरी करायला आली काय काही लोकांच्या बाया भाव ऐकून बोलत आहे ही एक गाभाळ सांभाळणार नाही पहिल्या गाडीनं काढून हा? द्यायची, लगेच मोटर ठेवून यायची आणि बसून द्यायची आता राहू दे ते गेले निघून बरं दे माझ्या बापाचं आहे, मी कस काय जाईन ती कश काय जाईल आज काय बोलत ती काय माझ्या बापाचं आहे. तुम्ही निघा सकाळी 6 वाजताच पालत पडायचं वावरामध्ये हा जाईन हा द्या वाटून मामा अगे जाऊ दे माय सध्या काचा हिस्सा कायच म्हणजे? हिस्सा काचा नवरा हिस्सा मागवतो नि हिस्सा मागवतो हं. नेमके धोंडे खायला आलते की हिस्से हिस्सा मागायला. मागायला आली. फोन फोन कोण केलता दोंडा काल मी म्हणले मानावर तमाशा लय करी खाज आली होती अरे म्हटलं जाऊ दे तुला लय खाज आली होती जाऊ दे आता बहीण आहे, पाटा गेली असं नाही चालत मानावर खोडीचा मी आधी सांगितलं होतं ना मग तो काल म्हणले मग त्याला मग लगेच झेंडू बाम लावून जिरून पण बाजू घ्यायचीच नाही ना काल बाजू घे कस काय बाजूला मला राहायचंय तिथं मग तुला तिला सांगितलं होतं ना जायला फोन निघ ना आता नाही जाणार आता वाटा घे बरोबर सासूर हा सासू हं. आता एक कर एक तू आता बोलत नाही आणला म्हणून काय ऐक आता आंबरस खाय आणि दोंडा नाही चाल उद्या दोंडा नावून जाऊ आणि तुला नेऊन घालतो मी. डाव्याचे तुमच्या इथे कपडे येईल ना तुम्हाला त्याच्यातलं एक ड्रेस द्या तिच्या पिशीत बांधून हा म्हणजे माझ्याच आम्हाला द्यायचं का हा बरं आहे मग आता काय हा? नाही परिस्थिती आमची काय झालं तुमच्या परिस्थिती बापाच्या जमिनीत वाटा लागतो मग आईच्या दाव्याचे अगं कपडे रे. चालते ना हा भावाचं लग्न अरे करायचं बायकोला विचार कर सोन्याचे दात बसू राहिला आणि तुझी परिस्थिती नाही म्हणून मला राहिला ते पडले बाबा हा? फळ झालं मग मग आता काय सोन्याचे दात बसले बायकोला त्यानं दारू डोस कटवतून स्वतःच्या भावाने दारू डोस कटवून दात पाडला मावाला राहू राहिले हा. आम्हाला मान हा याचं व्हायचंय जरा याचा मला विचार करा स्वयंपाक करायचा ए पाडला चल घे जेवण करतो मरू दे काय खातो आता हा चाल हा नको ते करू पाणी नाही वाटलं ना मी ना गाडी आली मी एक गाडी करतो हा दोंडा नाही जाऊ आपण पंढरपूरला 2 पोळ्या झाल्या तुम्ही दोघे जण जेवून घ्या चल बाकीच्या 2 पोळ्या ती करील आम्हाला मला काय ताकद नाही ना हात दुखत आहे.